जय श्रीराम मित्रांनो. तर कशा आहात? आजचा एक नवीन टॉपिक असा आहे की तुम्ही त्या गोष्टी एक्सपिरियन्ससुद्धा केल्या असेल. तुमचं मेडिकल स्टोअर असेल, तुमचं फार्मसी स्टोअर असेल, तुम्ही अशा गोष्टी एक्सपिरियन्ससुद्धा केल्या असेल. जे की म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एखादा कस्टमर येतो, तो म्हणतो की मला पॅरासिटामॉल द्या, मला कफ सॅरप द्या. अशा काही गोष्टी मागितल्यानंतर त्याला ती जर वस्तू ₹110 किंवा ₹100 असेल, आपण जी MRP आहे त्या MRPमध्ये सुद्धा विकली पाहिजे आणि कस्टमरला सुद्धा दिली पाहिजे. तर कस्टमर म्हणतो की बा ते मेडिसिन मला त्या दुसऱ्या फार्मसी स्टोअरला, मेडिकल स्टोअरला मला कमी प्राईजमध्ये देत आहे. ₹100 आहे, तुम्हाला ₹90 देत आहे, तुम्हाला डिस्काउंट देत आहे. मला मी तुमच्याकडे आलो आहे, तर मला तुम्ही सुद्धा मला डिस्काउंट द्या. असं म्हटल्यानंतर आपण त्यांना डिस्काउंट न देता त्यांना या गोळीची व्हॅल्यू, ही गोळी काय काम करते, या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. समजून सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला डिस्काउंट मागितलंच नाही पाहिजे. त्यांना विश्वास पटवून दिला पाहिजे. विश्वास पटला म्हणजे ते आपल्याला डिस्काउंट मागत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही एक नवीन प्रयोग करा, नवीन काहीतरी चालू करा. तुम्ही त्या कस्टमरला विश्वास पटवून दिला, त्यानंतर तुमच्यानंतर डिस्काउंट मागणार नाही. तुम्ही जर आत्ता डिस्काउंट दिलं तर समोर चालून तुमची व्हॅल्यू कमी होईल आणि प्रत्येक औषधीमध्ये, प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डिस्काउंट भेटेल. या गोष्टी आता मार्केटमध्ये चालू आहेत. तर बरेच फार्मसी स्टोअरवाले प्राईस कमी करून देत आहेत. त्यामुळे आपण आपली दुकानात मार्जिन मेंटेन केली पाहिजे. मार्जिन जर मेंटेन झाली नाही तर आपलं स्टोअरमध्ये आपली बरंच काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. त्याच्यामुळे कस्टमरला समजून सांगणं, त्यांच्यावर राग न करता, त्यांना वापस न पाठवता, त्यांच्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक शब्दाला त्यांचं उत्तर देऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.